आणि क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. बिग पार्ट मॅच अस्तित्वाची लढाई आपण पाहतो. 3 षटकांचा सामना आणि जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या थेट 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. या देखील सूचना आपल्याला असेल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू टॅबल होतोय आणि पहिल्या बॉलवर ती सिंगल आली आहे. सलामी जोडी रोहित ठोंबरे आणि त्याला साथ देतोय गौरव ठोंबरे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गमध्ये पहिलं षटक हाताळतोय नयन राणे, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी केली. तर सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून खातकुल झालं ते फलंदाज आपण पाहतो रोहित ठोंबरेचं आणि दोन्ही टीमचं देखील. स्ट्रायकरमध्ये फलंदाज गौरव येतोय, ज्यांना मागच्या मॅच मध्ये 32 धावेची खेळी केली. तोच खेळाडू गौरव ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु चेंडू ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर होता. हेच सांगत असताना पंच व्हाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त दाबेनं टोटल पुढे सरकेल दोन्ही आकड्यावरती. अंतिम मॅच आपण पाहतो आणि अस्तित्वाची लढाई जिंकणाऱ्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुखरूप राहील. हरणाऱ्या संघाला मात्र इथून या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल. ओव्हर द विकेट. फटका चांगल्या ऑनसाइडला खेळलेत. बॉटम हँडचा देखील वापर केला. क्षेत्ररक्षक आले होते, परंतु चेंडूने त्यांना दिली हुलकावणी आणि बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. डीजे मास्टर गणेश यांचं देखील करूया आपण कौतुक. अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून येतात. ओव्हर द विकेट. यावेळी टॉप एज असेल. झेलची संधी. झेल महत्वाचा. ही विकेट महत्वाची आणि ती विकेट कॅरी झाली या षटकामध्ये. गौरवला मैदान सोडावं लागेल. शॉर्ट थर्डमॅनला तेजस माली त्या ठिकाणी होते आणि त्याने केला हा झेल कॅरी. पहिल्या विकेटचं बदल. वेदिका एलेक्स 11 खोणीबी टीमला पहिला धक्का. फलंदाज या ठिकाणी बाद झाले. गौरव या ठिकाणी बाद झाले या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. ही महत्वाची विकेट होती आणि ती प्राप्त केली आहे नयन राणेनं. एक चौकार या ठिकाणी आला, त्यानंतर सुरेख कमबॅक केलं. एकूण चेंडू आतापर्यंत या षटकात दिला पण पाहायला गेलं तर 3 झालेत आणि धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 6 धावा. नवीन खेळाडू राकेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. थोडस फास्ट केलायचं आपण, जास्त चर्चा नकोय. चला आपण लगेच गेम ऑन करायचा आहे. राकेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नयन तयार. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेचा फटका देखील हवेमध्ये. खेळाडू उपस्थित. शॉर्ट पॉइंट रिजनला टिपला जाईल आणि लगातार हा दुसरा धक्का देतोय नयन राणे. लागलाय वेदिका एलेक्स 11 खोणीबी टीमला दुसरा धक्का. तेरेनाम मधले राधे आमच्याकडे नाही आहेत, परंतु एक राधे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर दरम्यान स्वप्नील बाहिले यांचं देखील आगमन झाले. आपण या व्यासपीठावरती आपलं देखील SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. लगातार विकेटचं पतन 2 करारे धक्के दिलेत नयन राणेने या षटकामध्ये. टीमची टोटल थांबली आहे 6 आकड्यावरती. नवीन खेळाडू भूषण ठोंबरे.
विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज नयन राणे आपण पाहतो, ज्यांना मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी नयनच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल, चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. अजून एक सुरेख बॉल, डॉट बॉलची समाप्ती. आणि मंथन पाटील देखील कुठे असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती. शेवटचा चेंडू षटकाचे शिल्लक नाही तयार. अजून एक चांगला चेंडू, ओव्हरची समाप्ती. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं ते ब्राह्मण करवले टीम साठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेदिका एलेक्स 11 कोणीपी टीमची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 6 धावा. असेल तर ओव्हरची समाप्ती, पहिल्या पावरप्लेच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा आल्या. जबरदस्त कमबॅक आपण पाहिलं नयन राणेच्या माध्यमातून. आणि आता भूषण राहुल पाटील गोलंदाज येतात दुसऱ्या षटकामध्ये आणि अद्याप आपण पाहिलं भूषण टोमरे मैदानाच्या आतमध्ये खेळतील. यावेळेचा चेंडू गॅपमध्ये, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सर्किल 10 या आकड्यावरती संघ पोहोचतोय कोणीपी टीम. तर या दरम्यान मंथन पाटील यांचं देखील आगमन झाले आपण या व्यासपीठावरती. मंथन पाटील जर कुठे असेल तर आपण स्टेजवरती यायचंय. मंथन पाटील कुठे असेल तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण धावसंख्या धावफलकावरती एकूण 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रोहित ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा गोलंदाज राहुल पाटील तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस ऑनसाइड खेळतात, फटका चांगला, खेळाडू 35 स्क्वेअर रिजनला पैकी येते तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगल बरोबर 11 वरती पोहोचलाय संघ. राहुल पाटील याच्याकडे प्रचंड अनुभव आपण पाहतोय आणि त्यांच्याच नावाने हा संघ ओळखला जातो. क्रिशा 11 जागृती स्फोट ब्राह्मण करवले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. यंगस्टर टॅलेंटेड सर्व खेळाडू ज्या संघामध्ये आपण नेहमीच पाहिले, वेदिका एलेक्स 11 कोणीपी टीम त्यांना फाईट करतोय. कौतुक काढण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेळलेत, लॉंगाला खेळाडू उपस्थित. साई त्या ठिकाणी असेल, फेकी येते, परफेक्ट फेकी ऑन द स्टंप साईच्या माध्यमातून आणि सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगल बरोबर टोटल 12 वरती पोहोचली. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज राहुल पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र फटका जबरदस्त फसलाय आणि कव्हर रिजन मध्ये टिपलाय जाईल. फलंदाज बाद तेजस त्या ठिकाणी होते, तेजस माळी ज्याने टिपलाय जाईल आणि लागलाय हा तिसरा धक्का वेदिका एलेक्स 11 कोणीपी टीमला. पाटील कुठे असेल तर आपण यायचं स्टेज पर्यंत. मंथन विलास पाटील आपण कुठे असेल तर या लगेच, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण यायचंय.
त्या विकेटचं पतन. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. विवेक आलाय. राहुल पाटील यांना मिळते सफलता. दोन चेंडू या षटकातील शिल्लक असतील. खूप चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये करत असताना राहुल पाटील. विवेक ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल लॉब केला. ऑन साइडला फटका. चांगला गॅप मध्ये खेळाडू येतील आणि दोघांच्या मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय अजून एक चौकार. बघा मंथन पाटील कुठे असेल तर आपण या मंथन पाटील. तर मंथन पाटील बघा लहान मुलगा आहे. मंथन पाटील कुठे असेल तर आपण या. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु खेळाडू उपस्थित. फटका बसतो मिड विकेटला. अजून एक विकेटचं पतन. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल वेदिका एलेक्स 11 टीम 4 गडी बाद 16 या आकड्यावरती. मेक्या दादा देखील लय मध्ये येत आहेत. थोडासा डान्स देखील पाहायला मिळतोय यांच्या माध्यमातून. चला अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज तेजेश पाटील. नवीन खेळाडू समीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक असेल आणि थोडस स्पीड अप करून खेळायचं आहे. ह्या देखील सूचना असतील दोन्ही टीमच्या खेळाडूंना. पहिला बॉल या षटकातील. ओव्हर द विकेट. यावेळेस फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. सिंगल या ठिकाणी कन्व्हर्ट केली जाईल आणि सिंगल धावसंख्या पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भूषण आणि त्याचबरोबर समीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते या अंतिम षटकामध्ये. समीर ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत आहे. स्लाइस करायचं होतं परंतु चेंडू भरपूर वेगानं आला. अतिशय वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळते तेजेसच्या माध्यमातून आणि वेगानं बीट केलं फलंदाज समीरला. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. या अंतिम षटकामध्ये मोठी फटकेबाजी होत नाहीये. याचं मूळ कारण नियंत्रित लेंथ आणि टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजेश पाटील आतापर्यंत 3 चेंडू त्यांना हाताळले. 2 धावा खर्च करतोय. धावसंख्येला ब्रेक लावलाय. 18 वरती पोहोचलाय संघ वेदिका एलेक्स 11 खोणी बी टीम. मागे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. भरपूर गती पाहायला मिळते. गुडले स्पॉट वरनं वेगान आला चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. अजून एक डॉट बॉल. पुढचा बॉल आणि यावेळेचा फटका चांगला आहे. कव्हर मध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
सोमाश डीजे मास्टर गणेश खरोखरच आपण कौतुक करूया. प्रॉपरली संगीत त्यांच्या माध्यमातून येत आहेत आणि प्रेक्षक वर्गांचा अद्याप एंटरटेनमेंट ते करतायत. एकूण चेंडू षटकातील झालेत 5. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. धावसंख्या धाव फलकावरती चौकाराच्या मदतीनं 22 धावा. अंतिम बॉल आणि यावेळेस ऑनसाइडला खेळतात. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि इथून रनआउटची विकेट पाहायला मिळते. अंतिम बॉलवरती 2 धावा, रनआउटची विकेट. टोटल 3 षटकं कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना वेदिका एलेक्स 11 खोणी बीच संघानं धावा बनवल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 24 धावा आणि 25 धावेचं लक्ष असेल ब्राह्मण करवली या टीम समोर. चला वेदिका एलेक्स 11 कोणी बी टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामी जोडी देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाईल. 25 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. क्वार्टर फायनलची मॅच सुरू आहे. जिंकणारा संघ नक्कीच थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि उद्या थेट त्या संघाला 7:30 वाजता रिपोर्टिंग करावी लागेल. या देखील सूचना असेल आपल्याला. तसला सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. राहुल पाटील आणि त्याच्या समेत तेजस पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 25 धावेचं लक्ष घेऊन 18 चेंडूंचा खेळ आणि जिंकणारा संघ पोहोचेल या स्पर्धेच्या नक्कीच पुढच्या फेरीमध्ये अर्थातच सेमी फायनल मध्ये. आणि तो संघ कोणता असेल याचं उत्तर तुम्हाला या सेकंड इनिंग मध्ये मिळेल. जबरदस्त स्पर्धा एसपी ग्रुप चषक 2024 पर्व मित्रांनो. डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहिली. साईनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून रविदादा पाटील देखील असतील आणि एसपी ग्रुप संपूर्ण साईनाथ पाटील फाउंडेशन याच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि नक्कीच आज देखील खूप चांगले सामने आपण पाहिले. प्रेक्षकांना देखील भरपूर या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि उद्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा अशा अपेक्षा आम्ही तुम्हाला करतो. आणि या ठिकाणी जातो मॅच कडे जिथे मॅच सुरू झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज तेजेश ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गौरव. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. पुन्हा एकदा गेम ऑन होतोय. गौरव तयार गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा जरूर लागली असेल आणि इथून पहिला चेंडू डॉट आलाय. डॉट बॉलची समाप्ती. भरपूर वेगवान चेंडू होता. गौरवच्या माध्यमातून वेगानं बीट केलं तेजेश पाटीलला.
17 चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज. टार्गेट 25 धावेचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. बॅकफूट मध्ये गेल्यानंतर बॅटचा बेस ओपन केला. बॅट स्पीड भरपूर चांगली पाहायला मिळाली. तेजस पाटीलच्या माध्यमातून प्रॉपरली टायमिंग झालं आणि इथून हा चौकार एक पडला. खातं खुलं झालं जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीमचं आणि तेजस पाटीलचं. पॉवर पे सुरू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी ऍडव्हान्टेज जरुरी आहे, संधी आहे आणि त्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करावं लागेल. सलामी जोडी राहुल पाटील आणि स्ट्रायकरमध्ये फलंदाज तेजस पाटीलला. दुसरा एंड आपण पाहिला, फलंदाजी असो गोलंदाजी असो ज्याच्यावरती नेहमीच भरोसा नोंदवला टीम वैदिक एलेक्स 11 खोनेबी टीमनं, तोच गोलंदाज गौरव तयार. वेगवान चेंडू, अतिशय तेज तरार चेंडू, यॉर्करचा प्रयास आणि पूर्णपणे फलंदाज तेजसला बीट केलं. व्हेरी गुड कमबॅक. डॉट बॉलची समाप्ती. सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज गौरव. पुढचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा भरपूर चांगला चेंडू, कुठले स्पॉट वरती पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगवान चेंडू येतोय आणि यशांच्या वरून निघून जाते. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करतो एक चौकार आल्यानंतर. 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडू मध्ये आपण पाहिले एक चौकार, त्यानंतर 3 चेंडू डॉट. गौरव तयार ओव्हर द विकेट. गॅप मध्ये चेंडू या ठिकाणी जवळ जवळ होता परंतु खेळाडू उपस्थित, शॉट फाईन लेग रिजनला आणि धाव मिळते 1. 5 चेंडू 5 धावा बनल्या जातात. इकॉनॉमिकली षटक आतापर्यंत पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. अजूनही विजयासाठी 20 धावेची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आणि 20 धावेची गरज. स्ट्राईक रोटी स्ट्राईकिंगला फलंदाज येत आहेत. राहुल पाटील ऑन स्ट्राईक. तयार गौरव. पुन्हा एकदा अंतिम बॉल. यावेळेस समोर लॉप केला, खेळाडू उपस्थित, झेलचा प्रयत्न परंतु झेल ड्रॉप होतीये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. षटक क्रमांक पहिले कंप्लीट. पहिल्या पॉवर पिचच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बिनगडीबाद 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी 18 धावेची गरज असेल. क्या बात आहे गणेश, अप्रतिम संगीत येतात डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून. त्याचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आमच्या आवाजाची काळजी त्याने घेतली, एंटरटेनमेंट केलं आणि 12 चेंडू आता विजयासाठी गरज. एकूण 18 धावेची. मॅच भरपूर चांगला आहे. दोघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. मॅच आता बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये भूषण आलाय. भूषण येतो गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल. ओव्हर पिच बॉल लॉक केलाय परंतु मिस टायमिंग होतो. खेळाडू उपस्थित, लॉंग ऑफला फटका फसलाय. तेजस पाटील या ठिकाणी बाद झालाय. पहिला करारा धक्का जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीमला.
सो मच गणेश. फटका फसला आणि इथून विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती भूषण ठोंबरेला मिळते सफलता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 धावेची गरज. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू साई पाटील इन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. आणि प्रेक्षक वर्ग अजूनही स्पर्धेचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा भूषण. साईसाठी हा बॉल हुक करतोय. फटका चांगला आहे. चेंडू जातो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जेवढा चांगला मॅच तेवढे चांगले गाणे देखील येत आहेत गणेशच्या माध्यमात. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाव फलकावरती एकूण 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तयार गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. यावेळेचा चेंडू चांगला पाहायला मिळतो. अतिशय तेज सरळ चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडल्यानंतर साईला बीट केलं. व्हेरी गुड कमबॅक करतोय पुढच्या बॉलवरती आपल्या टीम साठी गोलंदाज भूषण. डॉट बॉलची समाप्ती. मॅचचं इक्वेशन समीकरण आपण पाहू शकता. 9 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय साई, परंतु यावेळेस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 8 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज. एका बॉलवरती फलंदाज वर्चस्व गाजवतो तर दुसऱ्या बॉलवरती रोशन कमबॅक देखील केले जाते. दोन्ही संघ आपण पाहिलं गेलं तर बलाढ्य संघ, तुल्यवान संघ, त्यामुळे हा मॅच अंतिम मुमेंट पर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये. वेगवान फुल टॉस. यावेळेस मात्र मिड विकेटला खेळून काढलाय. खेळाडू येथील 1 धावे ती मिळतीये. 7 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज. चांगलं कमबॅक आपल्या टीम साठी भूषण कडनं. क्या बात है. प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतात अजूनही. म्हणून आम्ही सांगत असतो बाई, हौशे गौशे आणि 900. हौशे गेलेत, 900 गेलेत, 1 गौशे शिल्लक आहेत. यावेळेचा स्ट्रोक हवेमध्ये फटका बसला. ही महत्वाची विकेट. राहुल पाटील बॅक टू द डगआउट. आणि आता सामन्यामध्ये उरले 6 चेंडू 13 धावेची गरज. डीजे ज्या प्रकारे या गाण्यावरती आमिर खानने डान्स केला त्याच प्रकारचा डान्स एक प्रेक्षक वर्ग आमचा तिथे करतोय. 6 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज असेल. आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय मयूर. व्हेरी गुड कमबॅक. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अक्षय एकूण धावा आल्या होत्या 7. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच भूषण ठोंबरेने खूप चांगलं कमबॅक केलं. 1 चौकार आला. त्यानंतर त्याने 5 चेंडू मध्ये फक्त 1च धाव खर्च केली. व्हेरी गुड कमबॅक. 6 चेंडू 13ची गरज. सामना आता कोण जिंकेल याच्यावरती नजरा प्रेक्षक वर्गांच्या देखील पाहायला मिळतात. क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारा संघ थेट पोहोचेल स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज साई पाटील. जोपर्यंत साई मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की साहिल आलाय. साहिलनं मागच्या सामन्यामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली. तो साहिल गोलंदाजी मार्ग वरती. रफ अँड टफ मध्ये हा मॅच. पहिला चेंडू यावेळेस अपील जोरदार केली गेली होती. पंचांकडे कटाक्ष टाकलं आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे मात्र साई पाटील बाद झालाय. ज्या विकेटची नक्कीच गरज होती आणि तीच विकेट आता मिळाली आहे.
स्ट्राईक सोडली जाते दुसऱ्या एंडनं फलंदाज मयूरच्या माध्यमातून आणि आता साई पाटील मैदानाच्या बाहेर. डीजे या ठिकाणी जी महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी पाहिजे होती आपण पाहिलं वेदिक एलेक्स 11 कोणी बी टीमला आणि ती विकेट या ठिकाणी मिळाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद झाले साई पाटील आणि आता मात्र मॅच मध्ये उरल्यात 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. कृष्णा नवीन फलंदाज. तयार गोलंदाज साहिल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस मिड विकेट वरनं वेगाने खेळाडू आले थोडीशी घाई झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण एका पायच आहे. थर्ड अंपायर कडे डिसिजन सोपवला जातोय ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल सांगायचं आपण सर सॉफ्ट सिग्नल बाद असेल आणि तिसऱ्या पंचांकडे देखील रेफर केलं गेले पाहणी या ठिकाणी केली जाईल कारण की क्रुशियल मुवमेंटला सामना आहे आणि महत्वपूर्ण सामना या दोन्ही टीम साठी आहे. लाईव्ह टेलिकास्ट की सुरू आहे आपण पाहतोय 10 क्रिक या वाहिनीद्वारे स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि तिसरे पंच येतात रतन मानेरकर या ठिकाणी पाहणी करतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. एक्झॅक्ट पंच सांगतील यस फलंदाज या ठिकाणी बाद असेल. विकेटचं बदल एकच धाव्या बॉलवरती मिळेल आणि आता अक्षय समीकरण असेल एकूण 4 चेंडू आणि 11 धाब्याची गरज डीजे. चार चेंडू विजयासाठी 11 धाब्याची गरज आपण पाहिलं. मॅच भरपूर चांगला रंगतोय. साई पाटील ब्लॉट झाले त्यानंतर आता अजून एक विकेट रनआउटची आपण पाहिली. सामना कठीण चालला ब्राह्मण करवली टीम साठी. यॉर्करचा प्रयास व्हेरी गुड बॉल ब्रह्मास्त्राचा वापर करतोय आणि मिळते फक्त सिंगल. बाईटचा इशारा. 3 चेंडू विजयासाठी 10 धाब्याची गरज. 3 चेंडू 10 धाब्याची गरज. सामना कोण जिंकेल. जबरदस्त मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. अंतिम सामना भरपूर चांगला रंगलाय. एखादा मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करून देईल ब्राह्मण करवली टीमला आणि एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देईल तो वैदिक एलेक्स 11 कोणीबी टीमला. लॉब केलाय ऑन साइडला आणि याच फटक्याची गरज होती. तो फटका ठोकलाय फलंदाज दर्शन आलाय षटकार. मंजिल नहीं कारबे बदलते हैं. जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. त्या ठिकाणी षटकार आलाय फलंदाज आपण पाहू शकता दर्शनच्या बॅटमधनं आणि आता विजयासाठी 2 चेंडू 4 धाब्याची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दबावामध्ये असेल आता गोलंदाज साहिल देखील आणि दुसऱ्या बाजूला विजयाची चाहूल लावली आहे या फटक्याने दर्शनच्या माध्यमातून. सायकलमध्ये पुन्हा एकदा दर्शन गोलंदाज साहिल तयार. 2 चेंडू 4 धाब्याची गरज. तयार गोलंदाज पुन्हा एकदा साहिल. यावेळेचा चेंडू पाहावा लागेल आणि
डॉट बॉलची समाप्ती क्षणाक्षणाला मॅचचं चित्र पलटते. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. एक चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. शेवटचा सामना भरपूर चांगला रंगलाय. पैसा वसूलला हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली रोशन, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. चेंडू डॉट आला तर मॅच जिंकेल संघ आपण पाहतोय. वेदिका एलेक्स 11 कोडीबी टीम आणि एकाच मोठा फटका मॅच जिंकून देईल ब्राह्मण करवले टीमला. सामना कोण जिंकेल? एक चेंडू 4 धावेची गरज. चला टीम मीटिंग कॉल केली जाते. या ठिकाणी कशा प्रकारे फील्ड रचना सजवायची हे सर्व डिसाइड केले जाते टीम मीटिंगच्या माध्यमातून. आपण पाहू शकता वेदिका एलेक्स 11 कोडीबी टीमच्या माध्यमातून थोडासा दबाव होता गोलंदाजापती. प्रेशर निर्माण झाला असेल साहिलपती आणि तेवढाच प्रेशर आता फलंदाजापती देखील पाहायला मिळेल. एक चेंडू 4 धावेची गरज. चला एक चेंडू 4 धावेची गरज. सामना कोण जिंकेल? सेमीफायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल? जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले की वेदिका एलेक्स 11 कोडीबी टीम. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला. जबरदस्त मॅच. पैसा वसूल क्रिकेट. एक चेंडू 4 धावेची गरज. टाकेला फलंदाज दर्शन ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्गपती साहिल आणि फटका आलाय दर्शनच्या बॅटमधनं. सामना जिंकलाय जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीमनं. वेल प्लेड बॉयज. राहुल भाई करते थँक्यू सो मच. शेक हँड करायचं, लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आहे. जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले टीम ने हा सामना जिंकलाय. हार कर भी जीतने वाले को हमेशा बाजीगर कहा करते आणि या मॅच मध्ये ठरलाय बाजीगर संघ जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले. चला लाईन अप करायचं, शेक हँड करायचं. आपण लगेच अंतिम सामन्याची मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही देणार आहोत. जबरदस्त मॅच. पैसा वसूल क्रिकेट. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्यानं मात्र संकट मोचनाची भूमिका आपल्या टीम साठी पार पाडली. शेवट